अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। VSR कंपनीचे मालक VK सिंग यांची 3 दिवस CIDने चौकशी केली आणि पायलट सुमित कपूरची चूक असल्याचं VK सिंग यांनी जबाबामध्ये नोंदवलेलं आहे। VK सिंग यांचा मुलगा रोहित सिंगची सुद्धा आता चौकशी होणार आहे। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात ही मोठी अपडेट म्हणावी लागेल। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, 3 दिवस त्या मालकांची चौकशी झालेली आहे कंपनीच्या। या चौकशीमध्ये काय समोर आलेलं आहे, कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत? या चौकशीच्या दरम्यान VK सिंग यांनी जो जबाब CIDला दिलेला आहे त्यामध्ये जो पायलट आहे त्याची चूक असल्याचं जे मालक आहेत कंपनीचे त्यांनी म्हटलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपण बघतो या सगळ्या प्रकरणात सुरुवातीपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होत आहेत। जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचं काम या सगळ्या प्रकरणामध्ये होताना आपल्याला बघायला मिळते। CIDनं सगळी गोपनीयता बाळगून जी चौकशी 3 दिवस VK सिंग यांची केली, कारण पहिल्या दिवशी जेव्हा ते CID कार्यालयामध्ये आलेले होते तेव्हा माध्यमांनी मोठी गर्दी केलेली होती आणि VK सिंग यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माध्यमकर्मींची मोठी गर्दी झालेली होती। त्यानंतर पुढचे 2 वेळा जी चौकशी त्यांची झाली ती CIDच्याच पुण्यातल्या कार्यालयात मात्र अत्यंत गुप्तपणे ही सगळी जी चौकशी आहे ती केलेली आहे। आणि या सगळ्या चौकशीच्या दरम्यान जे VSR कंपनीचे मालक आहेत, विमान कंपनीचे मालक, त्यांनी मात्र पायलटची चूक असल्याचं त्यांच्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय की येत्या काळात त्यांचे जे चिरंजीव आहेत त्यांची जी चौकशी होणार आहे त्याचा काय नेमका जबाब असेल आणि ज्या पद्धतीनं एकमेकांवरचे जे आरोप एकमेकांवर ढकलण्याचं काम सध्या सुरू आहे त्याचा शेवट कुठे होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी या सगळ्या ताज्या घडामोडींकडे लक्ष असेल। ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।